परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसळी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावातील काही नागरिक एक निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले होते। ग्रामपंचायत अंतर्गत गावातील येणारे सर्वच रस्ते हे पावसाळ्यात चिखलमय झाले असून रस्त्यांवर चिखल साचले आहे आणि पाणी साचत आहे। यामुळे गावातील वयोवृद्ध तसेच लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। तसेच दुचाकी वाहनवाले दुचाकी चालवताना वाहन घसरून अपघात देखील मोठ्या प्रमाणात घडत आहे। तर गावातील काही तरुण युवक यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रस्ते दुरुस्तीसाठी एक अर्ज केलेला आहे। ते अर्ज स्वीकारण्यासाठी परंतु इथं प्रशासक किंवा ग्रामसेवक उपस्थित नव्हते। त्यांनी ते अर्ज येथील कर्मचारी यांच्या हातात दिलेला आहे आणि त्यांनी अर्ज देऊन त्याची उशी घेतलेली आहे। तर आपल्यासोबत गावातील तरुण युवक आहेत, त्यांच्यासोबत आपण गावातील काय समस्या आहे ते जाणून घेऊया। प्रथम तुमचं नाव काय? विजय लगड। बरं, गावामध्ये काय अडचण निर्माण झाली? आज तुम्ही जे निवेदन दिले ते निवेदन कोणत्या विषयावरून निवेदन होतं? ते जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये सर्व ते पाईपलाईनचे खड्डे झाले, त्याच्यामुळे चिखल झाला रस्त्यावर सगळा। त्याच्यामुळे आम्ही निवेदन दिले आणि 4-8 दिवसामध्ये येणे जर काम नाही केलं तर आम्ही ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचं आंदोलन छेडू। अच्छा, म्हणजे गावात आता सध्या स्थितीला ग्रामपंचायतवर सरपंच तर नाही, तर गट विकास अधिकारी यांनी एक विस्तार अधिकारी याची नेमणूक प्रशासक म्हणून नेमणूक केलेली आहे। तर प्रशासकपदी आपले विस्तार अधिकारी आडते साहेब आहे। तर त्यांनी आज तुम्ही निवेदन देण्यासाठी आले असता, परंतु इथं ग्रामसेवकांनी आडते साहेब देखील उपस्थित नाही। तर ते निवेदन तुम्ही कर्मचारी वैभव देशमुख यांच्या हातात दिलं, तर तुम्हाला त्यांनी काय रिस्पॉन्स दिलं? ते म्हणले का आम्ही निवेदन घेतोच साहेब नसल्यामुळं उद्या साहेब येणार आहेत, उद्या आल्यावर तुम्ही बोला त्याला काय बोलायचं। बरं, गावात कोणत्या प्रकारचे रस्ते म्हणजे कशा पद्धतीने रस्त्यावर खड्डे पडले का काय? खड्डे म्हणजे पाणी साचले, सर्व खड्डे झाले, गुडघ्या इतकाले खड्डे। आता आमच्या गल्लीमध्ये एक खड्डा झालाय, कमरे इतका खड्डा आहे ते। अच्छा, अजून तिथं काय खडक टाकलं नाही, काय नाही। हे तोंड बघून खडक टाकायचे, काही जागेवर खडक टाकलं येईन आणि काही जागेवर खडक असं टाकले तिथं आताच चिखल झालाय सगळा। गाड्या स्लिप व्हायल्यात, लेकरं पडायलेत, मोठाले माणसं पडायलेत। बरं, माझं एक म्हणणं आहे, म्हणजे एक तुम्हाला प्रश्न आहे, गावातील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत तर ते वार्डामध्ये लक्ष देत नाहीत का? त्याला आम्ही एकदा दोनदा कानावर घातलं, ते म्हणले साहेब म्हणले टाकणार आहे, एका जागेवर टाकलं त्यानं। आताच फोन लावला मी मेंबरला, मेंबर म्हणले मी बोलतो त्याला, असं त्याला बोलली समजा। तुमच्या वार्ड क्रमांक तुमचं किती? क्रमांक 1 मध्ये किती मेंबर आहेत? 2 मेंबर आहेत। 2 मेंबर आहे। तर त्या 2 मेंबरचे तुमच्या वार्डामध्ये जे समस्या आहे, जे अडचणी आहेत ते सोडवायला तयार नाहीत का? ते सोडवायला म्हणजे त्याला आम्ही सांगितलं, त्याने एका जागेवर टाकलं, एका जागेवर टाकतो माहिती आता। आज फोन लावला तुम्ही त्याला मेंबरला। अच्छा, ते मेंबर म्हणले साहेब आल्यावर त्याला सांगतो मी। अच्छा, बरं, मागील 3 वर्षापासून आपल्या तुमच्या कौसळी ग्रामपंचायतवर सरपंचाचं काहीतरी प्रकरण चालू होतं, ते 3 वर्ष वाया गेले तुमचे। गावात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि त्या 3 वर्षापूर्वी 2 वर्ष प्रशासकाच्या हातात तुमची ग्रामपंचायत होती। त्या 2 वर्षात देखील तुम्ही म्हणतात की काहीच विकास झाला नाही। तर आता तुम्हाला हे नवीन जे प्रशासक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आणि गावामध्ये काय विकास कामे करावी त्यांनी? काय होणारच नाही विकास कामं, काय होणार का करीत नाही ते होणारच काय विषय? तुमच्या अडचणी काय आहेत? अडचणी गावात खूप आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, खूप प्रश्न आहेत, तसे खूप प्रश्न आहेत गावात। लहान लेकरं चालता येईन झाले, अजिबात चालता येईन झाले, लहान लेकरं खूप पडायले, रोज बारीक लेकरं पडायले आणि ते काहीतरी प्रशासनाने थोडी काहीतरी उपाय अर्जंट करायलाच पाहिजे। लय मोठी समस्या आहे गावात। बरं, प्रशासनाने याची दखल नाही घेतली, ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल नाही घेतली, तर तुम्ही ग्रामपंचायतचं लक्ष वेधण्यासाठी कोणत्या प्रकारे आंदोलन करणार? काहीतरी आता आगळं वेगळं करावं लागणार आहे। म्हणजे तरी पण कोणत्या पद्धतीने आगळं वेगळं? काहीतरी आता तिकडं सगळा चिखल उतरून आणून टाकू, आता आणून टाकणार आहेत आम्ही। कुठं? ग्रामपंचायत कार्यालयासमोर? हो। अच्छा, बघा, हे कौसळी गावातल्या जे अडचणी आहेत ते इथं ग्रामस्थांनी मांडल्या आहेत आणि गावातले जे रस्ते आहे, रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे। तर ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तात्काळ काही दखल नाही घेतली तर ते येथील ग्रामस्थ एक आगळा वेगळा आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। म्हणजे गावातलं जे रस्त्यांवर साचलेला चिखल ट्रॅक्टरमध्ये JCPच्या सहाय्याने टाकून ग्रामपंचायत परिसर किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ते
आणून टाकणार आहे असा त्यांनी इशारा दिलेला आहे. तर ग्रामपंचायत प्रशासक विस्तार अधिकारी आळते व ग्रामसेवक पारवे साहेब हे कोणत्या प्रकारे ग्रामस्थांची समस्या सोडविताल हे पाहणे गरजेचे आहे.